ठरले तर पंकज पाटील यांच्या विरोधात तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल मनीषजी गावड साहेब आगरवडे यांच्याकडून। एका षटकामध्ये हे 3 षटकार मारायचे आहे, त्याची नोंद घ्यायची आहे। आणि या ठिकाणी आता झालेली आहे खेळाला सुरुवात। षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर पंकज पाटील। या ठिकाणी पंकज जसा गोलंदाजीला आला आणि मनीष गावड यांच्याकडनं मात्र पारितोषिक देखील अमित पाटील करता लावलं गेलंय। कसेही 3 षटकार पंकज पाटील विरोधात जर अमित पाटील लगावतोय तर त्याला 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाईल। ही क्षमता आहे, यावेळेला मात्र सिद्ध करावं लागेल। बघूया मनीष गावड यांचं प्रेम अमित पाटीलवरील या ठिकाणी पाहायला मिळतं। हियर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ द मॅच। पंकज पाटील रॅट मोर द विकेटने अमित साठी पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र चांगल्या टप्प्यावरती हाताळला या चेंडूला। पंकज पाटील जर पाहिलं तर खूप जवळून मी पंकजला पाहिलंय, त्याच्या खेळाला देखील निहाळलंय। उंची आपण पंकजची पाहिली 6'3", 6'4" अशी पंकजची उंची आणि इतक्या हाय आर्म ॲक्शनवरनं चेंडू खाली येतो आणि त्याला पिक करणं थोडंसं अवघड असतं बॅटरसाठी। षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला मात्र बाउन्सी बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र फर्स्ट बाउन्स मात्र जरूर इथे या ठिकाणी पाहायला मिळालाय। पंकजला मात्र पंच देखील म्हणतायत की पहिला बाउन्स आपला झालाय, तुम्ही पुन्हा अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकणार नाही आहात। 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती पंकजने हाताळलेत। षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा पंकज, यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न। 3ही चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने आतापर्यंत पंकज पाटीलने हाताळले आहेत। आगरी प्रीमियर लीग 2024 अतिशय सुंदर दैदिप्यमान अशी ही स्पर्धा, गगन भरारी घेणारं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, चांगल्या पद्धतीचा बॉल होता, फुलटॉस बॉल, त्याला मात्र कन्वर्ट केले कव्हरच्या क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक डीपमध्ये होते आणि 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळते। एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल तर आता मात्र श्री गणेशा झाल्या असं म्हणायला हरकत नाहीये। क्रिएटिव्ह 11 माकणे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दोन्ही संघ जर आपण पाहिलं या लीगचा विचार केला तर 1-1 सामने जिंकलेले आहेत, याचाच अर्थ खूप महत्त्वपूर्ण लढत ही दोन्ही संघांकरिता आहे। यावेळेला मात्र काय जबरदस्त दांडी 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 गोल, क्लीन बोल्ड। काय जबरदस्त धारदार तेज तर्रार गोलंदाजी पंकज पाटीलची या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। सुपर पीस ऑफ बॉलिंग, ब्युटिफुल। अगदी ऑफ स्टंप वरती मात्र टप्पा ठेवला आणि फलंदाजाला मात्र चुकवलं। सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू, विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालंय। 5 चेंडू झाले, धावा दिलेल्या आहेत पंकजने या षटकामध्ये। 1 गडी देखील बाद केलेला आहे। 1 या षटकातील शेवटचा बॉल, डावखुरा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर आता मात्र नव्यानं दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये। स्वप्नील, षटकातील शेवटचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल अँड येस इट इज टेकन। ब्युटिफुल डिलिव्हरी, मॅग्निफिसंट, अप्रतिम। थँक यू सो मच। या ठिकाणी मात्र पंकज पाटीलचं ते षटक, निर्णायक गोलंदाजी अप्रतिम।
पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळायची ती मात्र पंकज पाटीलने दाखवलंय. इथून मात्र पारितोषिक बरीच येत होती अमित पाटीलसाठी, पण पंकजकडे कशा पद्धतीचे गोलंदाजी टाकायचे ते मात्र सूत्र पंकजकडे होतं आणि त्याच सूत्रावरती मात्र त्यांना अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली. एक लीडर म्हणून कसा असावा ते पंकज पाटीलकडून देखील पाहायला मिळतं. विनर्स टेंबोडे या संघाकडनं बऱ्याच वेळा पंकजला देखील खेळताना पाहिलंय आणि आज आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पालनला खूप म्हणजे प्रसिद्धी आपल्याला आपण पाहिलं तर त्याच्या खेळामुळं मात्र आपण पाहिली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर पंकज मडवी. यावेळेला बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने खेळलं. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 रन या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 2. म्हणून जे काय म्हणाल पहिलं षटक झालं, फक्त 1च रन दिली पंकजने आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नक्कीच ज्यासाठी पंकज पाटील ओळखले जातात ॲज अ बॉलर म्हणून खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवतात, तर नक्कीच पंकज पाटील यांचं कौतुक करावं लागेल. चांगला बॉल यावेळेला मात्र डाऊन द लेग साईड टाकताना किनी नव्यानं दाखल झालेत. पंच म्हणतायत आशुतोष व्यवहारे सर डाऊन द लेग साईड खूपच बाहेर गेलेला आहे चेंडू आणि व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलनं धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 4. पंच जर आपण पाहिलं अतिशय सुंदर पंच आपल्याला लाभले त्या स्पर्धेच्या निमित्तानं. पंचगिरी जर आपण पाहिलं तर साधारण सोपं काम नाही आहे. मैदानामध्ये 70 ते 80 ओव्हर उभं राहणं, त्यानंतर मैदानातील प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवणं आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये निर्णय देणं खूप महत्त्वपूर्ण कामगिरी असते आणि ती महत्त्वपूर्ण कामगिरी या पंचांच्या पॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. आशुतोष व्यवहारे त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, अजित म्हात्रे आपण पाहत आहेत, विरल नायर सर आपण पाहत आहेत, असे 3 मुख्य पंच आपल्याला लाभलेत या स्पर्धेकरिता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खूपच बाहेर गेलेला हा चेंडू पंच पुन्हा एकदा दंडित करतायत गोलंदाजाला. या व्हाईट बॉलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या आपण पाहू शकाल तर अगदी हळुवारपणे फलकावरती चालली आहे 5. आजचा 4था दिवस आग्री प्रीमियर लीग 2024चा आपण पाहतोय. यावेळेला मात्र शफल झाले होते पुन्हा एकदा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पण चातुर्य गोलंदाजाने बाळगलं, पण खूपच बाहेर हा चेंडू जरूर जाताना पाहायला मिळाला. पंच म्हणतायत पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती आता झाली आहे 6 धावा. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलंय, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. डीजे थँक्यू. या सत्रातील पहिला चौकार या ठिकाणी मात्र आलाय अमित पाटीलच्या बॅटमननं. धावसंख्या आपण पाहू शकाल तर या चौकारानं आता झालेली आहे फलकावरती 10. चेंडूंचा विचार केला तर चेंडू झाले 3. चौथा बॉल पुन्हा एकदा ऑन द राईज. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न पण बॅट आणि बॉलमध्ये काहीही संपर्क झाला नाहीये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल तर शॉर्ट टर्डमॅनला आपण पाहतोय, गल्लीला क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर पॉइंटला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या बाहेर. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे या ठिकाणी मात्र जोरदार दाद मागितली आहे पण पंच म्हणतायत मात्र मिडल स्टंप वरती काही चेंडू आढळला नाहीये. ज्यावेळेला तुम्ही लेग बिफोर विकेटचं अपील करता त्यावेळेला मात्र चेंडूचे पिचिंग इन लाईन असणं गरजेचं आहे, त्याचा इम्पॅक्ट इन लाईन अर्थातच मधल्या स्टंपवरती असणं गरजेचं आहे आणि त्याची कमतरता या ठिकाणी मात्र जाणवली आणि त्यामुळेच मात्र पंच म्हणतायत की लेग बिफोर विकेट नसणार आहे. चांगल्या पद्धतीने आता मात्र पंकज मडवी गोलंदाजी करताना दिसतात सध्या तरी. पुन्हा एकदा चांगला बॉल पिक केला अमितने. यावेळेला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावांकरिता. धन्यवाद. या ठिकाणी जर आपण आता पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14. याचाच अर्थ काय, गोलंदाजी चांगल्या पद्धतीची राहिली आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट आता मात्र तंबूच्या आसराला गेले आहेत. आता प्राक्तन आणि अमितला खूप महत्त्वपूर्ण
जबाबदारी त्या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यांवरती आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पारितोषिक येते मनीष गावड यांच्याकडनं. अमित पाटील अजूनही आहे, पंकज पाटील पुन्हा बॉलिंग मार्क वरती येत आहेत. 3 षटकार, कोणीही दोघांपैकी कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार जर मारले पंकज पाटील या ओव्हरमध्ये तर 500 रुपयांचं, 6 बॉलमध्ये 3 कसेही षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक मनीष गावड यांच्याकडनं जाहीर झालंय. प्राक्तन केनी इज ऑन स्ट्राइक. पंकज पाटील षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र टाकलाय. बघा तुम्ही पारितोषिक किती लावा पण पंकज पाटीलचा जो क्लास आहे तो यावेळेला मात्र पंकज दाखवतोय. काय सुंदर पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. लेग लांचचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं शॉट सिलेक्शन. प्राक्तन जर आपण पाहिलं हा देखील एक लेदर बॉल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि तो देखील त्याचा क्लास या ठिकाणी मात्र दाखवतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर धाव फलकावरती झालेली आहे 15. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईट डिलिव्हरी यावेळेला मात्र पंकज पाटीलने हाताळली आहे. मनीष गावड इथे मात्र लक्ष ठेवून आहेत अमित पाटीलकडे. 500 रुपयांचं पारितोषिक, 3 षटकार पंकजच्या ओव्हरमध्ये येतील का? चेंडू झालेले आहे त्या षटकातील 2. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होतोय पंकज पाटील. पुन्हा एकदा बॅटची एज, लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या हातातून घडलेली चूक, चेंडू गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे, चौकार. आता जर इथून 3 चेंडू पंकजच्या षटकातील झाले आहेत. आता 3 चेंडू बाकी आहे. त्या 3 चेंडूंवर लागोपाठ 3 सिक्सर आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक मनीष गावड यांच्याकडनं अमित करता या ठिकाणी लावलं गेलंय. विकेट हॅट्रिक जरी पंकज घेतोय तरी त्याच्याकरता 1000 रुपयांचं पारितोषिक. उत्तुंग फटका, पहिला सिक्सर येतोय अमित पाटीलच्या बॅटमधनं. षटकार. जाऊन बघा आपल्या दादाचं नाव चालतोय रे. आपल्या दादाचं नाव चालतोय रे. आज कुठं बी जाऊन बघा आपल्या दादाचं नाव चालतोय रे. आज कुठं बी जाऊन बघा. या ठिकाणी अजून 2 षटकार येत आहेत तर 1000 रुपयांचं पारितोषिक मनीष गावड यांच्याकडनं अमितसाठी. चांगला बॉल होता, त्या चांगल्या बॉलला या ठिकाणी मात्र पिक केलं अमित पाटीलने. 6 धावांकरिता पाठवलं मिडविकेटच्या बाहेर आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर अगदी वेगाने आता फलकावरती झालेली आहे क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची. 25 धावा. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू पंकज पाटील. तो अमित यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी खाली टाकलेला, जे ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण म्हणतो बुंद्यामध्ये, असा मात्र चेंडू या ठिकाणी यावेळेला पंकज पाटीलने हाताळलाय. 26 धावा आपण पाहू शकतायत. 26 धावा या फलकावरती झाल्या. षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होते पुन्हा एकदा पंकज टू प्राक्तन. चांगला बॉल तितक्याच तत्परतेने, कलात्मकतेने या ठिकाणी मात्र खेळलं या चेंडूला. राकेश पाटील तिथे आहेत स्क्वेअर लेगला. 1 रन तिथे जरूर मिळेल एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या आपण पाहू शकाल षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची धावसंख्या फलकावरती झाली आहे 2/27. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलाय सारा इलाका. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. आहे एकटाच तो किंग. त्याच्या नावाचं हाय ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग. त्याच्या नावाचं हाय ट्रेंडिंग. मनोजजी, या ठिकाणी आपण पाहिलं तर आढावा घेतला क्रिएटिव्ह 11 माकणे संघाच्या इनिंगचा. 3 षटकं झाली, 27 धावा या फलकावरती झाल्या आहेत. आता अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ होणं बाकी आहे. काय म्हणाल एक्झॅक्ट आता 3 षटकं बाकी आहेत, 18 चेंडू बाकी आहेत.
काय प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही सांगू शकाल? नक्कीच 18 चेंडू आहेत. पंकज पाटीलची जी 2 घातक षटकं होती ती संपलेली आहेत. म्हणजे कुठेतरी अमित पाटील अँड कंपनी आता अटॅक करेल. 18 चेंडूमध्ये 35 ते 40 धावा सुद्धा अमित करू शकतो, तेवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. तर एका बाजूने प्राक्तन किणी हा सुद्धा एक भरवशाचा फलंदाज आहे. काय जबरदस्त अप्रतिम फटका प्राक्तनच्या बॅटमधून येतोय. चेंडूला पाठवलंय, दिशा दिली बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर जमेची बाजू ही आहे क्रिएटिव्ह 11 माकडेसाठी की अमित आणि प्राक्तन हे अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहेत. आणि हे दोघे जर खेळपट्टीवर राहिले तर मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत तर मात्र 70-75 धावा या धावफलकावर लागू शकतात. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. चांगली लाईन अँड लेंथ म्हणता येणार नाहीये, चेंडू खूपच बाहेर गेलाय. वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकाल. आणि वाईट नंतर धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती झाली आहे क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची 32 धावा. आपण पाहतायत आगरी प्रीमियर लीग 2024चा हा रणसंग्राम. स्टेप आउट झाले डाऊन द ग्राउंड. यावेळेला मात्र चेंडूला खेळलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. तिथे मात्र प्राक्तन आपण पाहू शकाल शांत आणि संयमी खेळी करताना दिसत आहेत, कारण की विकेटवरती उभं राहणं, खेळपट्टीवरती उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. 33 धावा या झालेल्या आहेत फलकावर. 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. सध्याची सरासरी पाहता आपण पाहू शकाल 9.90च्या सरासरीने मात्र संघ खेळताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि चांगलं जजमेंट झालं होतं. कॉलिंगचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला. निखिल पामाळे चांगल्या पद्धतीने रिव्हर्स अँगलने मात्र धावत गेले होते चेंडूवरती, पण शेवटच्या क्षणाला कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि झेल देखील मात्र सुटलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल. धावसंख्या झालेली आहे फलकावरती 35 धावा. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे विरुद्ध क्रिएटिव्ह 11 माकणे अशी लढत आपण पाहतायत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खेळलाय. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक रन तिथे जरूर पाहायला मिळते एका धावेनंतर. धावसंख्या आपण पाहू शकाल. धावसंख्या झाली 36. करंट पार्टनरशिप आपण पाहिलं तर 35 धावांची एक सुंदर महत्त्वपूर्ण भागीदारी या ठिकाणी जमवत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतायत. दोन्ही बॅटर चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतायत आपल्या संघाकरिता. स्वीट चिटचा फटका पुन्हा एकदा आपण पाहू शकतात. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये राकेश पाटील तिथे आहेत. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता झालेली आहे 38. अमित पाटील आपण पाहताय 24 धावांवरती नाबाद अजूनही उभे आहेत आणि प्राक्तन खेळणी त्यांना मात्र मोलाची आणि महत्त्वाची साथ देत आहेत, कारण की प्राक्तन जाणून आहेत अमित पाटीलला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणावं आणि त्याच अनुषंगाने प्राक्तनकडनं देखील चांगला खेळ, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. धन्यवाद. या ठिकाणी आमची कमिटी पाहिली तर अतिशय चांगलं कार्य करीत असताना मान्य श्री देवानंदजी वजे अध्यक्ष, संजय किणी उपाध्यक्ष, कल्पेश कुडू उपाध्यक्ष, योगेश तरे सचिव, रुपेश पाटील खजिनदार, किशोर वजे सल्लागार, रत्नाकांत पाटील सल्लागार, स्वप्नील पाटील सल्लागार, मनोज पाटील सदस्य, विशाल पाटील उपाध्यक्ष, भूपेश गावड सदस्य, मनीष गावड सदस्य, पंकज पाटील खजिनदार, विशाल गरज सदस्य, विनोद पाटील देखील सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मान्य श्री प्रशांत पाटील सल्लागार, राहुल पाटील सदस्य, निलेश वजे सदस्य, संदेश पाटील सदस्य, विक्रम गरज सदस्य, वैभव गरज सदस्य, प्रशांत किणी सदस्य, संदेश पाटील सदस्य, जयकांत तरे सदस्य आणि संजय गरज सदस्य. ही संपूर्ण कार्यकारिणी आपण या APLच्या माध्यमातून पाहतोय. मनोजी, इथून आपण पाहिलं तर क्रिएटिव्ह 11 माकणे संघ 4 षटकं झाली आहेत, 42 धावा या फलकावरती झाली आहेत. याचाच अर्थ आपण पाहिलं तर एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 41 धावांची पार्टनरशिप जी गरज होती पार्टनरशिपची, आणि ती पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होत असताना आपण पाहतोय अमित आणि प्राक्तनच्या माध्यमातून. नक्कीच अमित आणि प्राक्तन हे जर 2 खेळाडू असतील आणि उर्वरित 12 चेंडू खेळले तर 70+ धावा या इझी आपल्याला धावफलकावर बघायला मिळतील. डेफिनेटली, नक्कीच, अगदी बरोबर म्हणाला. तिथून मात्र धावांची तलाश असेल, जास्तीत जास्त धावा या ठिकाणी जमवण्याचा मनसुबा देखील फलंदाजांचा असेल. षटक क्रमांक आपण पाहू शकाल तर 5वं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय.
गोलंदाजी मार्कवरती राकेश पाटील, ब्रँड ऑफ टेंबोडे, गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू आपण पाहतायत बॉलिंग मार्कवर. पहिल्याच बॉलवरती मात्र केला मोठा प्रहार, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. आणि केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम. या ठिकाणी मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे राकेश पाटील पाहतात मानाची बाब आहे आगरी बांधवांसाठी. पोलीस दलामध्ये या ठिकाणी मात्र कार्यरत राकेश क्रिकेटवरील असलेली आवड जोपासत असताना दुसरा बॉल यावेळेला मात्र डाऊन द लेग या ठिकाणी जातोय की काय, या ठिकाणी निश्चितच पंच मात्र या ठिकाणी पंच म्हणतायत. बघा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, काही डाऊट असेल तर क्षेत्ररक्षण करणारा संघ घेऊ शकतोय रिव्ह्यू. यस, तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मात्र घेतली आहे मदत. फिल्डिंग साईडने घेतलंय का पंकज पाटील? मग कोणी घेतली? अमितने इथून पंच आपण रेफर केलाय, अमितने केलाय इथून तर नाही. मग तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकत नाहीत आपण. तर वाईट बॉलचा इशारा आपण बघतोय अजित म्हात्रे सरांचा. ओके, तर धावसंख्या एकने पुढे सरसावते 49. मनोजी, या ठिकाणी मी सांगेन जर कर्णधाराची संमती असेल तरच तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. इतरत्र खेळाडू कोणी कर्णधाराच्या संमतीशिवाय रिव्ह्यूचं सिग्नल पंचांना करू नका. त्यामध्ये मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. नाही, मला तरी असं वाटतं की अमितने पंकज पाटीलला इशारा केला होता की रिव्ह्यू घ्या असं, कारण ॲज अ क्रिकेटर म्हणून अमित खूप डिसिप्लिन आहे, तो तसे हातवारी करणार नाही. त्यांनी पंकज पाटीलला इशारा केला होता, परंतु पंकज पाटील यांचं लक्ष नव्हतं. आणि इथे मात्र आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. आणि धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जतीन किणी आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 51. 51 धावा 2 गडेच्या मोबदल्यात. 51 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने, चांगल्या स्ट्रॅटेजीने मात्र हे दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतायत कामगिरी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी मनोजची जर जमेची बाजू क्रिएटिव्ह 11 माखणे संघाकरता आपण पाहिली तर एक अभेद्य भागीदारी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 50 धावांची एक पार्टनरशिप या ठिकाणी जरूर जोडली गेली आहे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. नक्कीच. आणि हे दोन बॅटर अजून 3 चेंडूमध्ये जर राकेशच्या 6 ते 8 धावा काढतात तर मात्र येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये नक्कीच 15-20 धावा सुद्धा येऊ शकतात, कारण राकेशकडे व्हेरिएशन आहे. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने सुद्धा काढतो, ही ताकद राकेशची आहे. येस, डेफिनेटली, एक्झॅक्टली ट्रू. पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल, बॉटम हँडचा केलेला वापर, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलेला हा फटका चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. आतापर्यंत आपण पाहू शकाल 20च्या 20 चेंडू, हे 28 मधले 20 चेंडू आपण पाहू शकतात अमित पाटीलने फेस केलेत. आणि वॅगन व्हील जर आपण पाहिलं तर मैदानाच्या सर्व बाजूनं खेळताना अमित पाटीलला पाहिलंय. इंडिव्हिज्युअली स्कोर अमितचा आपण आता सध्याच्या घडीला पाहिला तर 21 बॉल अमितनं खेळलेत, 37 धावांचे एक विस्फोटक आणि महत्त्वपूर्ण इनिंग साकारताना दिसतोय आपल्या संघाकरिता. 56 धावा क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची धावसंख्या झालेली आहे फलकावर. षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर राकेश पाटील. राकेश टू प्राक्तन. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकला होता, तितक्याच तत्परतेने कलात्मकतेने खेळलं मिड विकेटला, तितक्याच जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. भावेश पाटील याला आपण पाहिलं मिड विकेटला. अमित पाटील देखील टाळ्या वाजून मात्र कौतुक करतात. त्या ठिकाणी या षटकाची झालेली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या खेळानंतर क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची धावसंख्या झालेली आहे फलकावर 2 गडी बाद 58. पाहिजे तेवढी घेईल बक्षीस तुला, एक चक्कर मारून दाखव भावड्या मला, एक
थँक्यू डीजे, थँक्यू. टाइम मॅनेजमेंट आपण या ठिकाणी पाहिलं तर 21 मिनिटं ही सध्याच्या घडीला आपण पाहताय. त्याचाच अर्थ तुम्हाला हे षटक पूर्ण करण्याकरिता जर 5 षटकं आपण पाहिलं तर योग्य टाइम मॅनेजमेंटनुसार या ठिकाणी पूर्ण झाली आहेत. बघा डिसिप्लिन किती महत्त्वाचं असतं आणि या प्रीमियर लीगमध्ये आपण आग्री प्रीमियर लीगमध्ये पाहतोय तर चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन पाहायला मिळतं संघाकडनं, संघ कर्णधाराकडनं, सर्व खेळाडूंकडनं देखील. अजूनपर्यंत आपण पाहिलं सर्वच्या सर्व संघांनी दिलेली निर्धारित वेळेमध्ये षटकं जी आहेत ती पूर्ण केली आहेत. यावेळेला मात्र अमित पाटील जबरदस्त अप्रतिम बॅकफुटला गेले का वरच्या दिशेने खेळलाय. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. पूर्णपणे अमितला मी पहिल्यांदाच असं बघतोय की खेळपट्टीवर बसलेला आहे. 2-3 वेळा झालं असं की थोडासे थकवा जाणवतोय अमितला, तरी सुद्धा कव्हरच्या वरून षटकार मारतोय म्हणजे ताकद मनगटामध्ये आहे आणि ते मनगटाच्या साह्याने चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम करतोय. 64 धावा धावफलकावर मी म्हटलं होतं मंथनजी की 70+ होऊ शकतात हे दोघे राहिले तर. अजून 5 चेंडू आहेत आणि 64 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बघा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मी कौतुक करीन अमित पाटीलचं. सलामीपासून आलेत आणि शेवटच्या षटकापर्यंत उभे आहेत अजूनही खेळपट्टीवर. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय. चला रिहान सुपर किंग बहाडोली आणि डॉन किलर बिरवाडी दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोघांना नम्र विनंती असेल, रिहान सुपर किंग बहाडोली आणि डॉन किलर बिरवाडी दोघांनी हे षटक संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. अतिशय सुंदर या ठिकाणी मात्र गोलंदाजी हाताळली गेली आहे. बघूया षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर निखिल. या ठिकाणी मात्र प्राक्तन लेफ्ट करतायत आणि रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची या ठिकाणी घेतली मदत. वाईट करता या ठिकाणी रेफर केले. फलंदाजाने मात्र रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली आहे प्राक्तनने. या ठिकाणी आपण पाहिलं अमित पाटील 23 बॉल 44 धावा बनवल्यात. प्राक्तन किणी देखील चांगली साथ त्यांना देत आहेत. 15 धावांवरती नाबाद अजूनही आहेत आणि पार्टनरशिप जर आपण पाहतोय तर 64 धावांचे एक अभेद्य भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी तिसरे पंच विरल नायर सर मात्र म्हणतायत 5.2 चेंडू झालेत आतापर्यंत. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या षटकातील आहे बाकी. अमित पाटील काय जबरदस्त 44 धावा झंझावात या ठिकाणी पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल त्याच अंदाजामध्ये हाताळला. यावेळेला मात्र पंच नोचा इशारा करतायत. या ठिकाणी मात्र महत्वपूर्ण खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित पाटीलसाठी. महत्वपूर्ण स्टँड त्यांना आपल्या संघाकरिता दिला. 44 धावांची एक विस्फोटक इनिंग या ठिकाणी झालेली आहे समाप्त. नो बॉल चा सिग्नल देखील या ठिकाणी पंचांनी दिलाय. व्हेरी मच, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहू शकताय धाव संख्या झालेली आहे फलकावर 66. फ्री हिट या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल संधी उपलब्ध झालेली आहे. चेंडू झालेले आहेत 3 चेंडू बाकी आहेत. फ्री हिटचा सिग्नल आणि आमच्या डीजे बाबूंकडून देखील सुंदर असं साऊंड या ठिकाणी मात्र पाहायला मिळालंय. फ्री हिटचा बॉल या ठिकाणी नवीन बॅटर या ठिकाणी नवीन बॅटर दाखल झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावरती श्रेयस. आता या संधीचा कशा पद्धतीने फायदा
घेतील हे आता पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी फुल टॉस बॉल, धीम्या गतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव तर इझिली कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी प्राक्तनने अजिबात केला नाहीये, कारण की प्राक्तनला माहिती आहे आता शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची झालेली आहे फलकावर 67. षटकातील 5वा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय निखिल. फुल टॉस बॉल यावेळेला मात्र खेळलाय जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि अप्रतिम ब्रिलियंट पीस ऑफ कॅच. से झुकाओ राम गुणगाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है थँक्यू डीजे, थँक्यू. जतीन गरत मॅन फ्रॉम खानिवडे. आपण बघतोय जबरदस्त एक रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळाला. सुरेख असा झेल आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जतीन किणी आम्हाला दर्शवतात 67 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात 5.5 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. तत्पूर्वी मी विनंती करेन डॉन किलर बिरवाडी आणि रिहान सुपर किंग बहाडोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. अतिशय सुंदर क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिएटिव्ह 11 माकणे चांगल्या पद्धतीने धावा जरूर जमवल्यात. 67 धावा या झालेल्या आहेत फलकावर. या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर निखिल. शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता राहुल आता मात्र सज्ज झालेत. सफल झाले होते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी पंकज स्वतः चेंडूला उचलण्याकरता पुढे गेले होते. चांगली फेकी ऑन द स्टंप आणि रनआउटच्या माध्यमातून विकेटचं या ठिकाणी झालेलं आहे पतन. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 षटकांच्या खेळानंतर क्रिएटिव्ह 11 माकणे संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 67. 68 धावांचं लक्ष्य हे समोर या ठिकाणी ठेवलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या ठिकाणी टॉस करण्याकरिता यायचा आहे. चला रिहान सुपर किंग बहाडोली आणि डॉन किलर विरवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मनीष गावड यांच्या शुभ हस्ते आता या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी टॉस करण्याकरिता यायचं आहे. तर बघा कालच्या दिवसामध्ये आपण इथे समालोचन ऐकत होता. प्रथमेश पामाळेबद्दल जे मी वक्तव्य केलं होतं त्याबद्दल मी स्वतः माफी मागतोय. थोडीशी चुकी झाली होती बोलण्यामध्ये. तर प्रथमेश, त्याचे कुटुंबीय आणि त्याचे कोण सहकारी असतील त्यांची मी माफी मागतोय आणि अशी चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेईन. धन्यवाद. तर यावेळेला आपण बघतोय 67 धावा, 5 गडी बाद झालेले आहेत. 68 धावांचं लक्ष असेल आणि मी मंथनची गरज साहेब यांच्याकडे जातोय. तिथे मणिजी गावड साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक होते. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. रिहान सुपर किंग आणि डॉन किलर विरवाडी. हेड इज द कॉल अँड टिल इट इज. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी डॉन किलर विरवाडी या संघानं जिंकलाय. गौरव केणी एक गोड स्माइल देत आहेत कारण की टॉस जिंकलाय याचाच अर्थ निर्णय चांगल्या पद्धतीने घेतील. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग येणार आम्ही. आपलं घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावरती खेळण्याची मजा काही वेगळीच असते आणि स्पेशली आग्रा प्रीमियर लीग म्हटलं तर एक सणाप्रमाणेच हा उत्सव आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतो. काय म्हणाल, आग्रा प्रीमियर लीग एक वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गटामध्ये ही स्पर्धा होत असते. गेल्या वर्षी मुरळी गटात पाहिली, यावर्षी यजमान अर्थातच तुमच्या गावाला हा बहुमान मिळालेला आहे. काय म्हणाल घरच्या मैदानावरती खेळताना? होम ग्राउंड बोललं म्हणजे आपल्याला या गोष्टीची सवय असते आणि
घरी जसं आपण बाहेर खाण्यापेक्षा जे घरच्या खाण्याची जशी टेस्ट असते तशी इकडच्या घरच्या मैदानावर खेळायला तशी मजा येते. डेफिनेटली तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा जरूर असतील. नाणेफेकीचा कौल डॉन किलर बिरवाडी या संघाने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलाय. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण ऐकणार आहात भाडोलीचा आवाज मनोजजी पाटील यांना. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू डीजे. जबरदस्त मुकाबला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. क्रिएटिव्ह 11 माखणे वर्सेस श्रीराम स्पोर्ट खानिवडे. एका बाजूने अष्टपैलू खेळाडू अमित पाटील आयकॉनच्या भूमिकेत तर दुसऱ्या बाजूने पंकज पाटील हे आयकॉनच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात. तर कशा पद्धतीने सामन्यात रंगत निर्माण होईल हे आपण बघणारच आहोत. गोलंदाज अमित पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना अमित पाटील मॅन फ्रॉम कोपर. अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय अमित. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल तर पहिलं षटक अतळतोय. या वेळेला निखिल पामाळीच्या बॅटमधून एक धाव येताना तेंबोडे या गावातून मात्र नेहमीच खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. तेंबोडेचा खेळाडू निखिल पामाळे जबरदस्त अप्रतिम मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा करतोय. अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कित्येक मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळवलेत निखिल पामाळेने. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय फलंदाज जयेश. नवसईचा एक स्टार खेळाडू डाव्या हाताचा बॅटर आपण बघतोय जयेश. यावेळेला अमित. जयेश यॉर्कर लेनचा चेंडू होता. जबरदस्त लाईन लेंथ आपल्याला अमितची बघायला मिळते. 67 धावा खूप काही आहेत कारण एका बाजूने अमित सारखा धारदार अटॅक आणि या अटॅक विरुद्ध मात्र कशा पद्धतीची फलंदाजी होते हे बघणं महत्वाचं असेल. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण बघितले तर पंकज पाटील हे फलंदाजीला आले नव्हते. खूप स्ट्रॉंग आहे फलंदाजी आपण श्रीराम स्पोर्ट खानिवडीची बघितली तर. या वेळेला मात्र जयेशच्या बॅटमधून एक हात सुटला होता तरी सुद्धा चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार माफ करा पंच इथे मात्र दिलगिरी करून आपला डिसिजन रिव्हर्स घेत आहेत आणि चौकार घोषित करतायत. आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज अमित. इथे आपण बघतोय मोठा अपील आपल्याला बघायला मिळाला होता परंतु पंच असं होती म्हणजे आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला अर्ध्या तासात तरी चालेल. इथे नेट चालू झालेला आहे म्हणजे पुढील दुर्घटना होण्या अगोदर मात्र सावध राहिलेलं बरं हेच शिकवताना आपल्याला हे आयोजक बघायला मिळतात. आणि इथे या दरम्यान मात्र उंच उडालेला झेल अप घेतला जातो इथे आणि इथे मात्र प्राक्तनच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. गडी बाद होतोय. श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाला बसतोय पहिला हत्रा आणि इथे आपण एक विश्रांती घेऊया. जाऊया डीजे कडे.
थँक्यू सो मच. जतीन किणी आम्हाला दर्शवतात, साहिल पाटील दर्शवतात. एका बाजूने आमचे मॅन्युअल स्कोरर अमर पाटील आहेत की 1.5 म्हणजे 11 चेंडूंचा खेळ होतोय, केवळ 10 धावा 1 गडेच्या मोबदल्यात. म्हणजे कुठेतरी थोडंसं बॅकफुटवर पाठवलेलं आहे. आता मॅन इन फॉर्म भावेश पाटील तेंबोडेचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना अंतिम सामना होता अग्री प्रीमियर लीगचा बहाडोलीचं ग्राउंड, आणि त्या मैदानावर आपण बघितलं षटकार मारला होता शेवटच्या चेंडूवर. तोच भावेश मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरला होता निखिल पामाळे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सचिन. भावेश अंडरम कॉपी बुक स्टाईलने टॅप केलेला हा चेंडू आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय. या दरम्यान 2 धावा येताना 2 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाच्या विजयासाठी आपण बघितलं समीकरण आहे 24 चेंडू आणि 56 धावा. धन्यवाद. तर आपण बघतोय धावसंख्या 12 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. तो 2 षटकांचा खेळ इथे होतोय. म्हणजे आता 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाला. हे 2 बॅटर हे खूप स्ट्रॉंग बॅटर आहेत. त्याच्यानंतर पंकज पाटील हे सुद्धा आहेत. म्हणजे फलंदाजी जर आपण बघितली श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाची तर जबरदस्त फलंदाजी आहे, खोलवर फलंदाजी आहे. आणि ही फलंदाजी मात्र कशा पद्धतीने बहरेल हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल की इथून मात्र अमित पाटील अँड कंपनी पुन्हा एकदा एक ब्रेक थ्रू मिळवून देतील. ते म्हणजेच आपण क्रिएटिव्ह 11 माकडे संघाला बघूया. पूर्णपणे अमित पाटील अँड कंपनी स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने आपण बघतोय सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकले दोन्ही संघ, त्यामुळे 2 विजयासह पॉइंट टेबलमध्ये टॉपर राहण्याचा प्रयत्न असेल दोघांचा सुद्धा. आदरणीय रुपेशजी पाटील साहेब भिनारचे माजी सरपंच आहेत आणि ते इथे मुख्य मंचावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं शुभ आगमन होतंय आणि अग्री प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. सर आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू सो मच. यावेळेला निखिल पामाळे इज ऑन फायर होतोय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. पाहुण्यांचं स्वागत केलं जातंय षटकाराने इथे. अमित पाटील विरुद्ध अटॅक होतोय म्हणजे फलंदाजी स्ट्रॉंग आहे, फलंदाज परिपक्व आहे. कारण अमित पाटील हा असा गोलंदाज आहे की तो वेळोवेळी आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करतोय. चांगल्या फलंदाजा विरुद्ध चांगली गोलंदाजी करण्याचं तंत्र या गोलंदाजाकडे आहे आणि तोच गोलंदाज इथे षटकाराने मात्र मार खातोय. कुठेतरी निखिल पांबळे इज ऑन फायर होतोय. यावेळेला आपण बघतोय शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता चेंडू, खेळण्याचा प्रयत्न केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, चेंडू मात्र निघून जातोय. तो म्हणजेच शॉर्ट थर्ड बँडला अक्षयकडे आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल श्रीराम स्पोर्ट खानिवडे. 49 धावांची गरज आहे 22 चेंडूमध्ये. अमित पाटील यावेळेला भावेश, मोठा फटका येतोय भावेशच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषा पार, षटकार येतोय. भी किसी से कम नहीं हे दर्शवताना मिस्टर भावेश आपण बघतोय. असं म्हटलं होतं जेव्हा इंटरव्ह्यू झाला होता की प्रॅक्टिस मध्ये नाही तरी सुद्धा एवढे तंत्रशुद्ध फलंदाजी होते भावेश कडून. तेंबोडे गावचा एक भरोशाचा फलंदाज आहे. मॅन इन फॉर्म मिस्टर भावेश पाटील आपण एका बाजूने बघतोय. अप्रतिम कामगिरी करताना 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. श्रीराम स्पोर्ट खानिवडे. पुन्हा एकदा मात्र अमित पाटील उजवेष्टीच्या खूपच बाहेर. विरल नायर सर दर्शवतात खराब चेंडू आहे, अवांतर धावेमध्ये भर होते. बघा एका गोलंदाजाला 2 षटकार आल्यानंतर मात्र लय बिघडते. लाईन लेंथ खराब अमितची बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा भावेशच्या बॅट मधून आणि ते राहुल घरत कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. पकडला जातोय.
आदरणीय देवानंदजी वजे साहेब या स्पर्धेचे प्रेसिडेंट आहेत आणि मी देवानंदजी वजे साहेबांना विनंती करेन की भिनारचे माजी सरपंच आदरणीय रुपेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। अग्री प्रीमियर लीग 2024चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय शुभ सन्मान केला जाईल। भिनारचे माजी सरपंच रुपेशजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। देवानंदजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय शॉल आणि पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे गौरव करण्यात येत आहे। जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघतोय रुपेशजी पाटील साहेब भिनारचे माजी सरपंच यांचा शुभ सन्मान केला जातो। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सुद्धा त्यांचं स्वागत करूया। देवानंदजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान होतोय। वेलकम सर। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल। गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल अमित। 20 निर्माण झालं इथे। 2 षटकार जरी आले असले तरी मात्र विकेट घेऊन एक सामन्यामध्ये रंगत वाढवलेली आहे अमितने। यावेळेला पंकज पाटीलवर सर्वांच्या नजरा असतील। ही जोडी खूप महत्त्वाची आहे। इथे जर ब्रेकथ्रू मिळतोय तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग बघायला मिळेल। आता 42 धावांची गरज आहे। 20 चेंडू शिल्लक आहेत। इथे मात्र पंकज पाटीलच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। धावसंख्या आपण बघितली तर स्वप्नील गावड पुढे सरसावला चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय फेकलंय तोपर्यंत एक धाव येताना 19 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य समोर आहे। यानंतर खूप मोठी लढत आपल्याला बघायला मिळेल रिहान सुपर किंग वर्सेस डॉन किलर बिरवाडी आणि दोन्ही संघांची तुलना जर आपण बघितली दोन्ही संघांचा विचार केला आपण तर एक सामने हरलेले आहेत। डॉन किलर वन द टॉस अँड इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड इथे बघायला मिळते आपल्याला स्वप्नील पाटील अँड कंपनी आपण बघतोय स्वतः संघमालक स्वप्नील पाटील इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील। तर कमलाकरजी पाटील साहेब हे सुद्धा संघमालक आहेत। रिहान सुपर किंग बहाडोलीचा विचार केला तर हातातोंडातून आलेला सामना घशातून घास काढून घेतलेला होता सकाळी आपण बघितला राहुल 21 ने तर कुठेतरी मात्र थोडीशी धडे घेतले असतील कुठे चुका झाल्या याच्यावर आत्मपरीक्षण केलं असेल विशाल पाटील अँड कंपनीने आणि आता जोराने उतरतील मैदानाच्या आतमध्ये यात काही शंका नाही। 2-3 षटकांचा खेळ होतोय। 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे विजयासाठी श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाला। विक्रमजी गरज साहेब आमच्या साईड स्क्रीन वरून जाताना आपल्याला बघायला मिळतात। सफळेगावचं एक अनमोल रत्न आपल्याला बघायला मिळते। पंकज पाटील पालन यांच्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। मनीषजी गावड साहेब आपण बघतोय आगरवडीवरून इथे मात्र सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत। बक्षिसाची खैरात करतायत। एटीएम खुलं केलं जातंय पंकज पाटील यांच्यासाठी। 18 चेंडू आणि 39 धावा। जतीन केणी साहिल पाटील अमर पाटील कौस्तुभ पाटील चला मित्रांनो प्लीज थोडीशी घाई करा। आजच्या दिवसामध्ये जे आपल्याला शेड्यूल आहे ते पूर्ण करायचं आहे कारण आजचा 4था दिवस आहे। त्यानंतर अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला। ह्या सामन्यानंतर डॉन किलर बिरवाडी रिहान सुपर किंग बहाडोली आणि तदनंतर राहुल 11 तेंबोडे आणि यंग स्टार सोनावे अशा 2 लढती बाकी आहेत आणि या दोन्ही लढत आजच्या दिवसामध्ये आपल्याला संपवायच्या आहे। ते चिन्हून घ्या। सकाळच्या सत्रामध्ये आपण थोडेसे उशिराने चाललो होतो कारण ट्रॅफिक जाम असल्या कारणाने खेळाडू वेळेवर पोहोचू शकले नाही आणि ह्याचंच कारण आपण थोडासा उशिराने चाललोय। तर नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर आपण बघतोय सचिन हे दुसरं षटक घेऊन येतोय तो आपलं वैयक्तिक। डाव्या हाताने हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय पंकज पाटीलने। गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतो मिस्टर सचिन काका उमरोळीचा हा एक स्टार गोलंदाज आपण बघतोय। एका बाजूने भूपेश गावड स्वतः संघमालक क्रिएटिव्ह 11 माखणीचे इन ऍक्शन मध्ये आपण बघतोय। तर अमित पाटील यष्टीरक्षणाच्या भूमिकेत जतीन पाटील तेंबोडे आपण शॉर्ट स्क्वेअर लेगला बघतोय। संतोष पाटील उमरोळी सिली पॉइंटला आणि इथे मोठा फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक गडी बाद होतोय आणि इथे खूप मोठा हादरा बसतोय तो श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला।
आता सर्व मदार असेल म्हणजेच पंकज पाटील यांच्यावर. नवीन बॅटर कोण येईल हे बघणं महत्त्वाचं असेल. एका बाजूने आपण बघतोय अमित आहे, अमितकडे क्षमता आहे आणि एका भरवशाचा फलंदाज म्हणून अमितकडे बघितलं जातंय. 5 चेंडूमध्ये 5 षटकार याच्या नावावर सुद्धा आहेत. हाच अमित या संघाला तारेल का? श्रीराम स्पोर्ट खानिवडेसाठी मात्र तारणार ठरेल का? एका बाजूने पंकज पाटील आहे, अनुभव आहे, मॅन इन फॉर्म आहेत, त्यामुळे ही जोडी सर्व काही सांगून जाईल. ही जोडी खूप महत्त्वाची आहे. इथून मात्र गोलंदाज चांगली कामगिरी करेल, थोडासा प्रेशरमध्ये आणेल दोन्ही फलंदाजांना, तर मात्र नक्कीच क्रिएटिव्ह 11 माकणे संघ परत येऊ शकतो या सामन्यामध्ये. नाहीतर मोठमोठे फटके मात्र पंकज पाटील, अमित पाटील यांच्या बॅटमधून आपण नेहमीच बघतोय. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये काय घडेल हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण सामना कधी श्रीराम स्पोर्ट खानिवडेच्या बाजूने झुकतोय, कधी क्रिएटिव्ह 11 माकणेच्या बाजूने झुकतोय. रंग बदलताना आपल्याला या सामन्यात कित्येक वेळा आपण बघितलंय. पुन्हा एकदा सचिन काका गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. अमित स्ट्राइक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. शॉट थर्डमॅन होता, थोडासा शॉट स्क्वेअर लेगला केलेला आहे. शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेगला करतोय. इथे अमित पूर्णपणे चुकलेला आहे, कारण सचिन काका ज्या गतीसाठी ओळखला जातोय त्या गतीने मात्र चेंडू फेकत नाही. थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं, आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. तुम्ही परिवर्तन करतील तर नक्की यशस्वी होतील, आणि तेच काम करताना इथे आपल्याला सचिन काका बघायला मिळतोय. अमित विरुद्ध थोडासा गतीमध्ये परिवर्तन, अमित पूर्णपणे बीट होतोय आणि चेंडू निघून जातोय अमित पाटील कोपर याच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय अमितला. पुन्हा एकदा सचिन काका. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. प्राक्तनला बीट करून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. राम नारायण बाजा बजाता, राम नारायण बाजा बजाता, झुम 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 ठुमका लगाता, झुम 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 ठुमका लगाता. तर धावसंख्या आपण बघितली 34 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3.4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 34, म्हणजे विजयासाठी आता हवे आहेत 14 चेंडू आणि 34 धावा. म्हणजे 22 चेंडूमध्ये 34 धावा झालेत. त्या 34 धावा तुम्हाला 14 चेंडूमध्ये सुद्धा करायच्या आहेत. इथून अमित पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पुन्हा एकदा हलक्या गतीने आला, आणि हेच कारण आपण बघतोय की अमित पूर्णपणे बीट होतोय. आता हा चेंडू आहे, ह्या चेंडूवर सिंगल येणार नाही हे तर मात्र डेफिनेटली आहे. मोठा फटका खेळावा लागेल, कारण पंकज पाटील स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील पुढच्या षटकात. 12 चेंडूमध्ये किती धावा हव्या असतील हे बघणं महत्त्वाचं असेल. पंकज पाटील अटॅक करतील का, सामना जवळ नेतील का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. इथे अमित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, 1च धाव मिळेल. म्हणजे स्ट्राईकला पुन्हा एकदा मात्र अमित येतोय. पंकज पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक पासून दूर आहेत. 12 चेंडू जतीन किणे दर्शवताना आम्हाला 33 धावांची गरज आहे. एक छोटीशी विश्रांती आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. भले भले ते आले बॉलर, भले भले ते आले बॉलर, मारी हा फटका छक्का फोर, संकट वेळी करून केली आणि खद खद हसबल, संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल, या आग्र्याच्या पोरानं पहा कसं मैदान गजबल, या आग्र्याच्या पोरानं पहा कसं मैदान गजबल. थँक्यू डीजे, थँक्यू राकेश कुडू यांच्या आवाजामध्ये आपण हे पुन्हा एकदा गाणं ऐकलंय. राजू पाटील बहाडोली यांनी मात्र हे गाणं लिहिलंय. राकेश कुडू बहाडोली यांच्या आवाजात आपण ऐकलंय. जबरदस्त अप्रतिम सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. रोहिदास येतोय गोलंदाजी मार्कवर. चला टाइम वेस्ट करू नका. टाइम किती झालंय तर 18 मिनिटं आणि 3 सेकंद झालेले आहेत. चला प्रेक्षकांना नम्र विनंती असेल, कोणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. या ग्रिलच्या आतमध्ये आहेत ते सुद्धा बाहेर जायचं आहे. नम्र विनंती असेल, नाहीतर इथे स्वयंसेवक येऊन तुम्हाला बाहेर करतील तर खराब वाटेल. रोहिदास गोलंदाजी मार्कवर.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र झेल खूप महत्वाचा आहे. झेल सुटतोय, स्ट्राईक चेंज झालेले आहे. इथे एक धाव मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36. या धावसंख्येवर 3 बाद 36 4.1 षटकांचा खेळ होतोय. म्हणजे आता 11 चेंडू 32 धावा. 11 चेंडू मध्ये 32 धावा होतील का? जतीन किणी आम्हाला म्हणतात की पंकज पाटील आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाहीत. इथे मात्र बघा पंकज पाटील समोर असताना गोलंदाज थोडासा मात्र वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होता. इथे खराब चेंडूचे संकेत येतात, अवंतर धावेमध्ये भर होते. म्हणजे 11 चेंडू आता 31 धावा. पंकज पाटील, पालन भाऊजी, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच डबलचा कॉल असेल. इथे चेंडू सीमा रेषा गाठेल का? एस, इट इज अ 4 रन्स. लक फॅक्टर इथे आपल्याला श्रीराम स्पोर्ट खानिवडेच्या बाजूने बघायला मिळतात, कारण जिथे 2 धावा होत्या तिथे 4 आलेत. पंकज पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला बघायला मिळतात. आता धावा हव्या आहेत त्या म्हणजे 27 10 चेंडूमध्ये. 10 चेंडूमध्ये 27 धावा होतील का? या मैदानावर एकदा झाल्यात. म्हणजे कुठेतरी खेळपट्टी ही फलंदाजाला पोषक आहे. पंकज पाटील सारखा एक तगडा फलंदाज जर समोर असेल तर ह्या धावा श्रीराम स्पोर्ट विचार करत असेल की इझी पार करू आम्ही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव येते. स्वप्नील गावड पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव. अमितच्या बॅटमधून धावा येतील का हा प्रश्न असेल. अमित जर इथे खेळतोय चांगला तर मात्र श्रीराम स्पोर्ट खानिवडे पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये येऊ शकतोय. राहुल गरत एका बाजूने आपण बघतोय लॉंग ऑफला उभा आहे. भिनारचे माजी सरपंच आदरणीय रुपेजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी इथे रोहिदाससाठी एक बक्षीस लावलंय की जर विकेट घेतला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. थँक्यू सो मच सर. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 43 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. 8 चेंडू 25. पंकज पाटील इथे मात्र बघा इनसाइड एज चेंडू पायाला लागला, पायावरून पुन्हा एकदा एस्टनवर जातोय. इथे फलंदाज बाद होतोय. म्हणजे अमित पाटील अँड कंपनी पूर्णपणे या सामन्यामध्ये परतलेले आहे. धावसंख्या आपण आणि विकेट इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालेला आहे. रुपेजी पाटील साहेब बिनारचे माजी सरपंच आपण बघतोय आणि त्यांच्याकडून इथे एटीएम खुलं केलं होतं. 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे. जबरदस्त. रोहिदास सुद्धा मात्र थँक्यू सो मच सांगत असेल, कारण विकेट मिळालेली आहे आणि विकेट सुद्धा खूप मोठी आणि खूप महत्वाची आहे. जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय रोहिदास. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडू विजयासाठी 25 धावा. या चेंडूवर विकेट घेतला रोहिदासने तर रुपेशजी पाटील साहेब बिनारचे माजी सरपंच यांच्याकडून आपण बघतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रोहिदास तर दुसऱ्या बाजूने पंकज मडवी. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय पंकज मडवीच्या बॅट मधून. स्वप्नील गावड पुढे सरसावेल. घाटीमचा अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय. इथे बघूया पंच रेफल करतायत. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मत घेतले. धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद आहे का? इथे मात्र तर्क वितर्क लावले जातात, परंतु अजितजी म्हात्रे साहेब मात्र डिसिजन देतील. आणि इथे ग्रीन सिग्नल आलेला आहे. फलंदाज नाबाद. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे विजयासाठी. सुरक्षित आहे. फलंदाज नाबाद आहे. म्हणजेच स्ट्राईकवर आता येईल अमितकडे क्षमता आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार याच्या बॅटमधून आलेत, म्हणजे चांगली फलंदाजी करतोय. 6 चेंडू 23 धावा म्हणजे तुम्हाला 3 षटकार कमीत कमी मारायचे आहेत या 6 चेंडूमध्ये.
18 धावा या तुम्हाला षटकाराने करायच्या आहेत. बघूया होतील का हे बघणं महत्त्वाचं असेल. अमितकडे क्षमता आहे, परंतु सध्याच्या स्थितीला जर आपण अमितची स्थिती बघितली तर 6 चेंडू खेळलाय आणि केवळ 7 धावा आलेत बॅटमधून. म्हणजे थोडासा फॉर्मशी झगडताना आपण बघतोय. अमित गुणवत्ता भरलेला खेळाडू आहे, परंतु एका बाजूने आपण बघतोय उमरोळीचा स्टार गोलंदाज संतोष पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची धुरा सांभाळतोय. 6 चेंडू विजयासाठी 23 धावा. अमित पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मोठा फटका. बघा 6 चेंडू मध्ये 7 धावा होत्या आणि इथे 1 चेंडू मध्ये 6 काढल्यात. म्हणजे कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. सामना पुन्हा एकदा मात्र रंग बदलताना बघायला मिळतोय आपल्याला. 5 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. थोडंसं टेन्शन अमित पाटील, भूपेश गावड आणि कंपनी यांच्यावर आपल्याला बघायला मिळतंय, कारण षटकार आलाय. आता 17 धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. आणि जेव्हा अमित पाटील रंग दाखवायला सुरुवात करतोय तेव्हा मात्र चांगले चांगले गोलंदाज दडपणाखाली येतात, यात काही शंका नाही. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आणि इथे मात्र इट इज अ 2 रन्स. आदरणीय रुपेशजी पाटील साहेब हे बिनारचे माजी सरपंच आहेत आणि या सरांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग 2024 करिता रोख रक्कम देणगी स्वरूपामध्ये 5,000 रुपयाच्या आल्याबद्दल आम्ही त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. सर, असंच प्रेम आमच्यावर राहू द्या, हीच आपणाकडून अपेक्षा. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या आगरी प्रीमियर लीग कडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. अमित स्ट्राईकला आहे. 4 चेंडू 15 धावा. अजून एक षटकार सामन्याचं चित्र बदलेल, प्रेक्षकांना मजा आणेल, पैसा वसूल सामना बघायला मिळेल का? श्रीराम स्पोर्ट खानिवडे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करेल का? की एका बाजूने संतोष निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा मात्र प्रेशर टाकण्याचा प्रयत्न श्रीराम स्पोर्ट खानिवडेवर करेल का? हे बघणं महत्वाचं असेल. संतोष अवळेला मात्र अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल. भूपेश गावड संघ मालक आहेत. एज फिल्डर म्हणून ते जिथे उभे आहेत पहिल्या स्लिपच्या थोडासा मागे, म्हणजे शॉर्ट थर्डमॅनला आहेत. आणि अमित पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. नक्कीच कौतुक करत असतील संतोष पाटीलचं. संतोष या वेळेला चेंज ऑफ पेस. 2 चेंडू आणि विजयासाठी आता 15 धावांची गरज आहे. म्हणजे 2 चेंडू जर फेअर डिलिव्हरी केली तर मात्र सामना जिंकू शकतात. ते म्हणजे क्रिएटिव्ह 11 माखणे. नो नाही, वाईट नाही, फक्त 2 चेंडू सोडायचे आहेत. आता षटकार जरी आले तरी काही नुकसान होणार नाही क्रिएटिव्ह 11 माखणेचं. अमित पाटील अँड कंपनी पॉइंट टेबलमध्ये टॉप करण्यासाठी मात्र फक्त 2 चेंडूची वाट पाहावी लागेल. इथे 2 सामने 2 विजय 4 गुण. आजच्या दिवसाची काय सुरेख सांगता करतील हे सर्व खेळाडू. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद होतोय. इथे 1 चेंडू विजयासाठी 15 धावा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय की चहाची व्यवस्था झालेली आहे. इथे धावसंख्या आपण बघतोय 1 चेंडू विजयासाठी 15 धावांचं लक्ष समोर आहे. जयकान मैदानाच्या आतमध्ये खानिवड्याचा एक स्टार खेळाडू आपण बघतोय सातत्याने. आपण बघतोय अजय असेल, जयकान असेल, काय जबरदस्त मात्र खानिवड्याचं नेतृत्व करताना आपल्याला बघायला मिळतंय. एक नवीन खेळाडूने फॉर्म भरलेला आहे यंदा खानिवड्याच्या. आणि जतीन गरत, जतीन किणी आम्हाला दर्शवतात. आणि या वेळेला आपण बघितलं तर मात्र जयकान बघा, एवढं वय झालंय तरी वयाचा कुठल्याही प्रकारे परिणाम दिसत नाही खेळावर. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय.
आणि इथे धावा जर आपण बघितल्या तर 59 धावा धावफलकावर लागतात 5 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे 10 धावांनी हा संघ मात्र 8 धावांनी जिंकलेला आहे. तो म्हणजेच आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकणे. 2 सामने 2 विजय 4 गुण. म्हणजे अमित पाटील आणि कंपनी खुश मध्ये असेल. यानंतर होणारा सामना एका बाजूने आपण बघतोय कमलाकरजी पाटील साहेब, स्वप्नीलजी पाटील साहेब यांचा संघ, दुसऱ्या बाजूने कल्पेशजी कुडू साहेबांचा संघ असेल.